नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. युवा ट्रेकर या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ अत्यंत खास होणार आहे. आपण आहोत तोरणागडाच्या पायथ्याला. 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण याच भागामध्ये बांधले. या कानन खोऱ्याचा हा ऐतिहासिक असा भाग या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर 1704 साली औरंगजेब बादशाने पाबे खिंडीतनं तोरणा किल्ला हा जिंकला. त्यानंतर 4 वर्षानंतर सरनोबत नागोजी कोकटे यांनी 1708 साली तोरणा किल्ला जिंकून हा स्वराज्यामध्ये पुन्हा सामील केला. या सरनोबत श्री नागोजी कोकटे यांच्या ऐतिहासिक कानन खोऱ्यातील ह्या बट्टी गावामध्ये आपण आता आहोत. या बट्टी गावामध्ये प्रभू श्रीरामांचे अत्यंत सुंदर असे राम मंदिर आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते. तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये हे मंदिर व आपल्या गावाचा परिसर तुम्हाला या ठिकाणी हा दाखवत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोरणा विजयामुळे मराठा साम्राज्याची पायाभरणी याच ठिकाणी झाली. आपण गावामध्ये प्रवेश करताना भव्य अशी स्वागत कमान हे आपले स्वागत करते. या स्वागत कमानीवरती 2 विरगळ्यांचे सुंदर असे जतन या ठिकाणी केलेले आहे. त्यामुळे या कानन खोऱ्यातील परंपरा, शस्त्र व इतिहासाची साक्ष असलेल्या ह्या विरगळे आपल्याला या ठिकाणी सुंदर पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक असा हा भाग आहे. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, स्वराज्याचे तोरण किल्ले तोरणा, तसेच स्वराज्याचे कारागृह किल्ले लिंगाणा, तसेच राजधानी श्रीमंत रायगड हा जवळच असलेला भाग या ठिकाणी आहे. 26 वर्ष स्वराज्याची राजगड किल्ला हा राजधानी या ठिकाणी हा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वाधिक काळ या ठिकाणी ह्या भागामध्ये वास्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे झालेले आहे. त्यामुळे ऐतिहासिक असा हा भाग या ठिकाणी हा आहे. भट्टी हे गाव कानन खोऱ्यातील निसर्गाचे वरदान लाभलेले असे गाव आहे. तोरणागड, छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकल्यानंतर गडाचे नाव हे प्रचंडगड असे ठेवले होते. या प्रचंडगडाच्या पायथ्यालाच हे भट्टी गाव हे आहे. तोरणागडाचा म्हणजे प्रचंडगडाचा प्रचंड असा पाठिंबा या गावाला आहे. गावाचा पाठीराखा हा तोरणा किल्ला आहे. अत्यंत वैभवशाली असे गाव हे राजगड तालुक्यातील हे आहे. भट्टी हे गाव निसर्ग, इतिहास, परंपरा व राजगड तालुक्यातील आदर्श गाव म्हणून हे ओळखले जाते. गुंजवणी नदी तसेच कानन नदीच्या या खोऱ्यामध्ये गुंजवणी धरणाची सुंदर अशी निर्मिती केलेली आहे. त्यामुळे गावाच्या जवळच असणार हे धरणपात्र अत्यंत सुंदर या ठिकाणी हे पाहायला मिळते. सिंहगड किल्ला, राजगड किल्ला, तोरणा किल्ला, लिंगाणा किल्ला, तसेच श्रीमान रायगड किल्ला हे किल्ला परिक्रमा करणाऱ्यांचे तोरणागडाच्या पायथ्याशी असणारे हे भट्टी गावातील प्रभू श्रीरामांचे मंदिर हे विसाव्याचे हक्काचे ठिकाण या ठिकाणी आहे. मंदिरामध्ये आपण प्रवेश करत असताना या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती अत्यंत सुंदर कोरीव काम असलेली ही कमान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. द्वारपालांच्या अत्यंत सुंदर भव्य नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी हे कोरीव काम केलेले पाहायला मिळते. आपण मंदिरामध्ये आल्यानंतर हनुमंतरायांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी ही पाहायला मिळते. मंदिराची बाहेरच्या बाजूनी रचना ही ज्या प्रकारे आपण काश्मीर व हिमाचल भागामध्ये मंदिरे बघतो त्याप्रमाणे मंदिराची रचना या ठिकाणी केलेली आहे. मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर मंदिरातील आतमध्ये पूर्ण मंदिर हे लाकडी पाटही असलेली मंदिराची रचना या ठिकाणी आहे.
लाकडी खांबावरती तुळयांच्या साह्याने हे मंदिर पूर्णपणे उभे आहे. मंदिरामधील प्रभू श्रीरामांची मूर्ती ही इतकी भव्य आणि रेखीव मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मूर्तीतील डोळ्यातील सुंदर असे भाव हे आपले पाहायला मिळतात. त्यामुळे आपण प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतल्यानंतर आपले मन हे प्रसन्न होऊन या ठिकाणी जाते. पूर्वी गावामध्ये हनुमंतरायांचे या ठिकाणी हे छोटे मंदिर होते. त्यानंतर कालांतराने या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे मंदिर बांधण्यात आले. मंदिराचा एकूण 3 वेळास या ठिकाणी हा जीर्णोद्धार झालेला आहे. आपल्या गावामध्ये प्रभू श्रीराम नवमी ते हनुमान जयंती भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जातो. पंचक्रोशीतील तसेच राजगड तालुक्यातील भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पाडला जातो. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेला आता 46 वर्ष पूर्ण झालेले आहेत. होळी उत्सव तसेच दसरा उत्सव तसेच गोकुळाष्टमी सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रम हे गावकरी सर्व मिळून या ठिकाणी उत्साहात साजरे केले जातात. आपण मंदिराच्या वरच्या बाजूला आल्यानंतर पूर्ण लाकडी पाटही असलेले मंदिराचे काम या ठिकाणी केलेले आहे. तसेच वरती छताचे काम हे ठुशी पद्धतीने केलेले आहे. त्यामुळे मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण असे बांधकाम आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते. आपण या आपल्या भट्टी गावामध्ये आल्यानंतर प्रभू श्रीरामांचे हे गावामध्ये प्रथमच मंदिर लागते. त्यामुळे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आपण गावामध्ये प्रवेश करतो. प्रभू श्रीरामांचे मंदिर हे दिवसा जितके सुंदर दिसते तितकेच सुंदर हे मंदिर रात्रीही दिसते. गावामध्ये मंदिराच्या भोवती पूर्ण ही दगडी भिंत आहे व त्याच्यावरती आता सध्या या लाईटचे दिवे लावलेले आहेत. अत्यंत सुंदर असे रात्रीचे वातावरण हे आपल्याला मंदिर परिसरामध्ये तसेच गावाच्या पाराच्या परिसरामध्ये हे पाहायला मिळते. मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला हा गावाचा पार या ठिकाणी दिसतो. वडाचे आणि आंब्याचे झाड या ठिकाणी आहे. हा आपला गावाचा पार हा वैभवशाली ग्रामीण परंपरेचा तसेच सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाचा केंद्र हा राहिलेला आहे. या आपल्या गावच्या पाराने अनेक गावातील सुखदुःख ही पाहिलेले आहेत. गावाच्या ऐक्याचे प्रतीक व संस्कृतीचे प्रतीक हा गावाचा पार या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपला व्हिडिओ संपत आहोत. तोरणागडाच्या पायथ्याशी असणाऱ्या
आपल्या या गावातील प्रभू श्रीरामांचे मंदिर तसेच गावाचा हा परिसर सुंदर आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.